रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी निलेश वंडेकर, अकोला तालुका कार्यक्षेत्र. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार. अल्पावधीतच हिट झालेला रामा ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर या कार्यक्रमामध्ये मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विजय कानवडे, कार्यक्षेत्र संगमनेर तालुका, आपले सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये जो 28वा भाग होता कलिंगडासाठीचा, त्याचा पहिला शूट आपण 28व्या भागामध्ये शूट केला होता. त्यावेळेस आपण लागवडीनंतर आणि सेटिंगपर्यंत व्यवस्थापन कलिंगडाचं कसं करायचं आहे आपण याची जी माहिती आहे ती सविस्तर आपण त्या भागामध्ये बघितलेली होती. तर शेतकरी मित्रांनो, कलिंगड या पिकातील आज 37वा भाग आहे. कलिंगडाचा हा दुसरा भाग असून कलिंगडाचे साईजसाठी आपण काय करू शकतो या संदर्भात हा दुसऱ्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता आजचा जो आपला भाग होणार आहे, जो पहिल्या भागामध्ये आपण जे डिस्कशन केलं लागवडीपासून आपली सेटिंग अवस्था आणि फ्लावरिंग अवस्था, तर याच्यामध्ये कोणते आजार येणार आहेत, त्यानंतर कोणत्या कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होणार आहे, त्यानंतर आपल्याला लागवड केल्यानंतर काय काय सुरुवातीला प्रॉब्लेम येऊ शकतात याची जी माहिती आहे आपण ती 28व्या भागात घेतलेली आहे. आणि आजचा जो आपण 37वा भाग सुरू करतोय, तर याची जी सुरुवात आहे सेटिंगनंतर आपल्याला हार्वेस्टिंगपर्यंत काय काय उपाययोजना करता येईल. कारण आपली जी लागवड आहे म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपण सेटिंगनंतर पुढे जातो त्यावेळेस टेम्परेचर वाढत जातं आहे, उष्णतेची जो प्रादुर्भाव आहे तो वेलांवरती फार मोठ्या प्रमाणात असतो. तर या भागामध्ये आपण काय काय आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे, पाणी व्यवस्थापन कसं ठेवायचं आहे, त्यानंतर साईजसाठी आपल्याला अजून काय काय गोष्टी कराव्या लागतील, आणि प्लॉट डेव्हलपिंग स्टेजमध्ये असताना काय काय गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आणि किडींचा आणि रोगांचा काय प्रादुर्भाव होणार आहे त्याची जी माहिती आहे ती आपल्याला या भागामध्ये बघायची. चला तर आपण आता सुरुवात करूया. तर वंडेकर सर, मला असं सांगा, आता समजा आपण जो पहिला भाग शूट केला आणि आता आपण दुसऱ्या भागामध्ये आपण व्यवस्थापन बघतोय, तर कलिंगडाची जर आता आपण साईज बघितली तर आता ही डेव्हलपिंग स्टेजमध्ये आणि साधारणपणे एक 10-12 दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग आपल्याला चालू करायचं आहे. तर आता आपण हे जे कलिंगड आपल्या समोर बघतोय, जवळजवळ हे हार्वेस्टिंगच्या एक 8-10 दिवस आधीची आपल्याला साईज मिळालेली, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 3 किलोपासून तर 7-8 किलोपर्यंतचा माल आपल्याला दिसत आहे. तर मला आता पहिली गोष्ट सांगा, ज्यावेळेस आपण सेटिंगला येणार आहे तर सेटिंगमध्ये आपल्यासाठी काय काय चॅलेंज आहे? सेटिंग झाल्यानंतर आहे ना, त्याची ड्रॉपिंग नको व्हायला. बरोबर. तर ड्रॉपिंगची एक समस्या येते. तर ड्रॉपिंग होऊ नये म्हणून तुम्ही रामा ॲग्रोटेकचं कॅल्बोर, त्यानंतर रामा मॅजिक हा. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला ज्यावेळेस आपलं म्हणजे जे फुल ड्रॉपिंगचा प्रादुर्भाव असतो ते जे वातावरणाची कंडिशन असते, दिवसा ऊन असते आणि संध्याकाळी टेम्परेचर डाऊन होतंय, काही प्रमाणात आर्द्रता पण असते, दव पण साठतं. अशा वेळेस आपण जे टेम्परेचर वाढणे जो ट्रेस तयार होतो त्या ट्रेसमध्ये फुल आपलं जळू शकतं. त्यानंतर काही बुरशीजन्य आजार म्हणजे भुरी पण येऊ शकते त्यावेळेस. त्यानंतर उशिरा येणारा जो करपा आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या स्टेजला होऊ शकतो. तर या स्टेजमध्ये आपल्याला रामा ॲग्रोटेकचे एक कॉम्बिनेशन द्यावं लागेल सर. तर त्याच्यामध्ये आपल्याला निमकरंज आणि लोहाकिंग, निमकरंज, लोहाकिंग आणि आपलं बायो इन्व्हर्टर याची साधारणपणे शेवटचा जो आपला 15-20 दिवसाचा कालावधी आहे, तर आपल्याला कमीत कमी 3 स्प्रे आपल्या 8 दिवसाच्या अंतराने व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण साईजसाठी सर, आता आपल्याला साईज चांगली मिळाली पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात महत्त्वाचं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन. वेलवर्गीय पिकं आहेत, इथं आपल्याला पाणी जास्त द्यावं लागतं, परंतु काही शेतकरी प्रमाणापेक्षाही जास्त पाणी देतात, त्यावेळेस विल्टिंगचा 100% प्रॉब्लेम येतो. विल्टिंग आपल्याला म्हणजे पाणी तुम्ही 100% जास्त दिलं पाहिजे, परंतु त्याची वापसा कंडिशन पण टिकवली पाहिजे. आणि या कंडिशनमध्ये आपल्याला जे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट द्यायचे त्यामध्ये आपल्याला बायोसमृद्धी देता येणार आहे, त्यानंतर बायोसृष्टी आणि रूट मॅजिकचं एक कॉम्बिनेशन 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला 2 डोस द्यायचे. तर याच्यासाठी आपल्याला एकरी जे प्रमाण घ्यायचे, रूट मॅजिक 500 ग्रॅम, बायोसमृद्धी 5 लिटर, बायोसृष्टी 5 लिटर. आणि जे फवारणीचं व्यवस्थापन आपण करणार आहे, तर फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण रामा गोल्ड, सायझर, त्यानंतर कॅल्बोर याची फवारणी आपण 3 स्प्रे आपले 8 दिवसाच्या अंतराने त्याचे पण व्हायला पाहिजे. सर, वातावरणात जो ट्रेस येतो, चढ उतार राहतो, अशा ट्रेसच्या कालावधीमध्ये
आपण काय स्प्रे नंतर त्याची साखर उतरायचं प्रमाण चांगलं राहील आणि या बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची ताकद निर्माण होईल यासाठी काय केलं पाहिजे? शेवटची जी आपली स्टेज आहे सर, साधारणपणे तो जो कालावधी आपला 2 आठवड्याचा, 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पोटॅश, फॉस्फरस आणि सल्फर याची जी मात्रा आहे ती आपल्याला द्यायची. त्याच्यासाठी आपल्याकडे रामा ॲग्रोटेकचं रामा पोटॅशियम सोनाईट हे प्रॉडक्ट आहे NPK मध्ये. त्यानंतर आपण रामा 05234, त्यानंतर रामा 134013 आणि रामा 0050 याचे म्हणजे साधारणपणे 5-6 दिवसाच्या अंतराने आपली डोस व्हायला पाहिजे. त्याचबरोबर सर आपण मोदक आणि रोडोकेचा जर स्प्रे दिला तर साखर उतरण्यासाठी एक चांगला रिझल्ट भेटेल आणि वजन पण चांगलं मिळेल. वजन चांगलं मिळेल आणि मोदक असं आपलं प्रॉडक्ट आहे जे वातावरणातले जे चढ उतार आहे, म्हणजे दिवसा टेम्परेचर असतं 40च्या आत बाहेर आणि संध्याकाळचं टेम्परेचर येतं आपलं परत 25च्या जवळपास. वातावरणातला जो ट्रेस आहे तो जर आपल्याला ज्यावेळेस त्यामधून आपल्याला प्लॉट स्टेबल ठेवायचं आहे तर त्यावेळेस आपण रोडोके प्लस रामागोल्ड प्लस आपण मोदक हे कॉम्बिनेशन वापरू शकतो. याचे स्प्रे आपण 2 वेळेस जर काढले तर जे पानं सुकण्याचं जे प्रमाण आहे, कारण वेल डेव्हलपिंगच्या अवस्थेमध्ये फळाची साईज मोठी होत असताना आपल्याला पानांचा रोल फार महत्वाचा आहे. पानं जर आपले फ्रेश नाही राहिले, पानांचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला सनबर्निंग फळावरती येण्याचा फार मोठा चान्स असतो. आणि सर एक असं विचारायचं होतं का उष्णता वाढत चालते, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? साधारणपणे काळी जमीन जर असेल तर आपण 2 दिवसाचा गॅप ठेवून कमीत कमी 2 तास पाणी द्यायला पाहिजे. मुरमाड असेल तर आपण तिथं 3-4-5 तासापर्यंत पाणी देऊ शकतो. परंतु पाणी देताना आपल्याला एक गोष्ट सांभाळायची की आपल्याला वापसा आल्यानंतरच पाणी द्यायचं आहे. जर आपण पाणी कंटिन्युअस तेवढंच पाणी देत राहिलो तर विल्टिंगचा प्रॉब्लेम आपल्याला 100% येणार आहे. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात जमीन ही वापसा कंडिशनला ठेवली पाहिजे, पाणी निश्चित वाढवलं पाहिजे. वेलवर्गीय पीक आहे, खरबूज असेल, टरबूज असेल, याला पाणी शेवटच्या टप्प्यात जास्त लागतं. पाणी जर कमी पडलं अशा वेळेस आपल्याला प्लॉट सुकण्याचे चान्सेस निर्माण होतात. त्यानंतर आपल्याला वजन पण पाहिजे तितकं मिळत नाही, प्लॉट आपला सुकतो. बरोबर आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे काही आपण आता मुद्दे बघितले तर त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट आपल्याला रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल या डेव्हलपिंग स्टेजमध्ये कसं वापरता येईल खरबूज आणि टरबूजासाठी, तर आपल्याला फवारणीसाठी आपल्याला जे ऑप्शन अवेलेबल आहेत म्हणजे रामा गोल्ड स्टीम ग्रो मायक्रो 555 15 दिवसात 8 दिवसाच्या अंतराने कमीत कमी 2 स्प्रे व्हायला पाहिजे. कारण तो जो कालावधी आहे तो साधारणपणे 15 ते 20 दिवसाचा आहे सेटिंग नंतर. मवा तुडतुडा थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी निमकरंज, लोहा किंग आणि बायो इन्व्हर्टर हे कॉम्बिनेशन 3 स्प्रे घ्यायला पाहिजे. याच्यासाठी एकदम प्रभावी औषध आहे. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला विल्टिंगचा पण आजार येणार आहे त्यावेळेस आपण निमकरंज, भीमसेनी कापूर आणि त्यासोबत आपण बायो इन्व्हर्टर पण देऊ शकतो. स्प्रे 8 दिवसाला शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि जे आपले रामा 05234 असेल, रामा 134013 असेल, त्यानंतर रामा आपलं कॅल्शियम नायट्रेट असेल आणि रामा 0050 असेल, याचे सॉईल ॲप्लिकेशन बायोसृष्टी बायोसमृद्धी बरोबर आपण आलटून पालटून दिले पाहिजे. त्याचं जे प्रमाण आहे ते एकरी आपल्याला 5 लिटर द्यायचं आहे. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं अजून आपल्याला एक स्प्रे टाकावं लागणार आहे, कारण टेम्परेचर शेवटच्या एक 5-6 दिवसामध्ये जबरदस्त वाढलेलं असतं. तर आपल्याला रामा आर्थोसिल जे आहे त्याचा एक फवारणी आपल्याला 1 ते 2 स्प्रे आपण नक्की करायला पाहिजे. आर्थोसिल आणि मोदक एकत्र दिलं तर वातावरणातील बदलत्या चढ उतारामध्ये स्टेबल राहण्याची ताकद त्या झाडामध्ये तयार होते. आणि सर आता समजा हे शेड्यूल आपण जेवढं सांगितलं हे जर शेतकऱ्यांनी वापरलं तर काय बदल होऊ शकतो? सर हे जर शेड्यूल पहिल्यापासून शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत वापरलं तर सुरुवातीला त्याच्या वेलांची वाढ, पेऱ्यातील अंतर कमी राहणार. बरोबर. फुलकळीचं प्रमाण जास्त राहणार. बरोबर. त्याच्या साईजमध्ये चांगल्या प्रकारे बदल राहणार. बरोबर. आणि जे शुगर उतरायचं प्रमाण आहे ते चांगलं राहणार आणि पर्यायाने त्याचं वजन चांगलं मिळणार. बरोबर. आणि शेतकऱ्याला हे शेड्यूल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रामा ॲग्रोटेकचं वापरलं तर त्याच्या उत्पन्नात 100% वाढ होणार आणि उत्पादन खर्च पण कमी राहणार. आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल केमिकल स्वरूपात वापरतो सर त्यावेळेस आपल्याला टेम्परेचरमध्ये तितके पाहिजे तितके रिझल्ट येत नाही. बरोबर. त्याला ऑप्शन म्हणून जर आपण रामाचे बायो NPK जर ग्रेड वापरल्या तर सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे का आपल्याला मुळीला कुठल्याही प्रकारचा शॉक मिळणार नाही, शिवाय आपले रिझल्ट वाढतील. कारण त्याला आपल्याला जे बेस आहे तो बायोलॉजिकल आहे NPKचा बेस, त्यामुळे त्याचा आपल्याला रिझल्ट पण चांगला मिळणार, शिवाय आपल्याला जमिनीला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. आणि शेवटच्या आठवड्यात एक ॲप्लिकेशन आपल्याला नक्की द्यायचं आहे. ते ॲप्लिकेशन आपलं असं आहे वेमॅक्स बायोक्रांती रामा P आणि रामा K यांचा वापर आपल्याला
शेवटच्या एक टप्प्यात आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे. कारण आता आपण जितके काही NPK देणार आहे त्यानंतर अदर काही आपण स्टिम्युलंट देणार आहे ते तर ते NPKचा आपल्याला अपटेक करण्यासाठी बायो NPKचा जो रोल आहे आपला तर त्याच्यामध्ये बायोक्रांती वॅमॅक्स रामापी आणि रामाके हे आपण एकरी 1 लिटर रामापी एकरी 1 लिटर रामाके 250 ग्रॅम वॅमॅक्स आणि त्यासोबत आपल्याला 1 लिटर बायोक्रांती आणि 5 किलो गुळासोबत आपल्याला ते ॲप्लिकेशन एक द्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो आता आपण कलिंगडाचा जो शेवटचा भाग बघितला बरोबर आहे सर, थोडक्यात काय स्टेज आहे आपल्याला थोडीशी तुम्ही 2 मिनिटात माहिती द्या. आता हा प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आलेला आहे. बरोबर. 8-10 दिवसामध्ये याचं 8-1 दिवसात हार्वेस्टिंग होईल. बरोबर. तर शेतकरी मित्रांनी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल घेतलं तर त्यांच्या उत्पादनामध्ये नक्कीच क्रांतिकारक बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आणि शेतकरी मित्रांनो आता आपण जे ओव्हरऑल जो आढावा घेतलेला आहे म्हणजे शेवटच्या साईजच्या स्टेजमध्ये म्हणजे साईज, वजन, क्वालिटी, कलर, चमक आणि आपलं विल्टिंग पण कव्हर झालं पाहिजे. यामध्ये आपण जे प्रॉडक्ट आता सजेस्ट केलेले तर हे प्रॉडक्ट आपल्याला याचा शेड्यूलनुसार कसा वापर करायचा आहे तर मी रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी विजय कानवडे तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या टरबूज किंवा कलिंगड पिकातील वेगवेगळ्या समस्या किंवा त्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा उत्कृष्ट उत्पादन घेण्यासाठी तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या कस्टमर केअरला संपर्क साधू शकता. 95 27 91 43 12 हा रामा ॲग्रोटेकचा कस्टमर केअर नंबर आहे. या नंबरवरती आपण दिवसभरातील आपल्या 9 ते 5 या वेळेमध्ये ऑफिशियल जो टाईम आहे त्या टायमामध्ये आपण फोन करून इतर काही समस्या असतील तर त्याचंही आपल्याला मार्गदर्शन मिळेल. आणि फक्त टरबूजच नाही तर आपल्याला वेलवर्गीय असेल, तरकारी असेल, फळबागान असेल, कोणत्याही पिकाचं समाधान हे आपल्याला या कस्टमर केअरच्या नंबरवरती मिळून जाणार आहे. पीक माहितीसाठी तुमच्या काही समस्या काही निराकरण करायचं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो आज आपण कलिंगड पिकाचा जो आपला जो भाग आपण शूट केलेला आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. आपला काही आपले सजेशन असेल किंवा आपल्याला काही अजून त्यात काय काय करता येईल हे जे आपले विचार असेल काय बदल करता येईल हे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या पिकांची माहिती मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका येणाऱ्या रविवारी प्रश्न तुमचे उत्तर आमचे. पाहायला विसरू नका आमचा कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे.